नवीन कलेक्टर या ठिकाणी यांनी चार्ज घेतलाय. 2 महिन्यापूर्वी मी सांगितलेलं, मला आठवत असेल, की पहिली विकेट 2 महिन्यात कलेक्टरची झाली आणि तसं साबित झालं, तसं सिद्ध झालं. आज नवीन कलेक्टरनी चार्ज घेतलाय, कारण जुन्या कलेक्टरनी स्वतःहून कदाचित नागपूरला बदली करून घेतली. कारण का सोलापूरवर जे कोणी अधिकारी आहेत, कलेक्टर लेवल असेल, SP लेवल असेल, CO लेवल असेल, म्युन्सिपल कमिशनर असतील, सगळ्यांवर प्रचंड दबाव आपल्याला दिसून येतोय. हातबळ झालेत अधिकारी. खरं तर मला अधिकाऱ्यांचं वाईट वाटतंय की एवढं संविधानाची शपथ घेऊन एवढे कष्ट करून इथपर्यंत येतात, कष्ट करून, आणि राज्यकर्त्यांच्या दबावामुळे, एका ठराविक विचारसरणीमुळे त्यांच्यावर प्रचंड दबाव आणि प्रेशर की विरोधी पक्षाचं काम करू नका, आणि त्या गोष्टीला प्रत्येक एक करून हे अधिकारी बिचारे बळी पडतात. आम्ही अधिकाऱ्यांच्या बाजूने बोलतोय, पण पूर्ण सिस्टीमच अशी खराब झाली आहे की अधिकाऱ्यांचा रिस्पेक्ट राहिला नाही. ते गव्हर्नमेंट शासनाचे नौकर म्हणून काम करायला लागले, आणि ह्या गोष्टीचा मी त्या ठिकाणी निषेध करते आहे. अनेक दिवसापासून DPDC, खासदारांची DPDC निधी प्रलंबित आहे. त्यांची समाज एवढी छोटी आहे की जेव्हा DPDCची निधी अडवतात तेव्हा ती माझी वैयक्तिक निधी अडवत नाही. प्रत्येक गाव ज्यांनी मतदान केलं आहे काँग्रेससाठी, त्या गावातल्या शेतकऱ्याची निधी अडवत आहे. कुठे DPची, कुठे रस्त्याची, कुठे गटाराची, कुठे समाज मंदिराची. प्रत्येक गावातला शेतकरी हा आतुरतेने वाट बघतोय की आमची कामं कधी मंजूर होतात. मग हा सरकारकडून, पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर. कारण का इथे MVAचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांशी जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा ते म्हणतात की मॅम आप समज सकते हो ना हमारे ऊपर कितना प्रेशर है. मला मी नाव घेऊ इच्छित नाही, पण हे प्रेशर आहे, हा दबाव आहे. आज मी या पत्राद्वारे, कलेक्टर नवीन आले तामिळनाडूचे, संविधानाची शपथ घेऊन प्रचंड कष्ट करून इथपर्यंत पोहोचले, त्यांना मी निवेदन देते. 15 दिवसात आमच्या DPDCची, आमच्या शेतकऱ्याची, आमच्या कष्ट करणाऱ्या गावकऱ्याची निधी जर मंजूर करून दिली नाही तर आम्ही आंदोलन आणि किंवा अमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा दिला. आम्ही 15 दिवस देत आहोत, नाहीतर सगळ्या गाव, आज तुम्हाला काहीच आहे, ह्याच्यापेक्षा दुप्पट त्रिप्पट प्रत्येक गावातून लोक येऊन माझ्यासोबत त्या ठिकाणी अमरण उपोषणावर बसणार आहेत, जोपर्यंत यांची DPDCची निधी मंजूर होत नाही तोपर्यंत. मी 2 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला विकेट जाताना दिसेल, कधी इलेक्शनच्या वेळेस, कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषदच्या वेळेस, आणि तसंच झालं आहे. मी जसं म्हणाली, हे कष्ट करून इथपर्यंत येतात ऑफिसर. हे प्रत्येक ऑफिसर हा ह्या प्रेशर खाली बळी पडतो असा नाही आहे. आजकालचे ऑफिसर खूप कॉन्शियन्शियस झालेत आणि कष्ट करून इथपर्यंत आले. ते खरंच देशासाठी, तालुक्यासाठी, गावासाठी, जिल्ह्यासाठी काहीतरी करू इच्छिते. जेव्हा त्यांच्यावर एवढं मोठं प्रेशर येतं, आणि मी नाव घेऊ इच्छित नाही, पण माझं त्यांचं अनेकदा संभाषण होतं, म्हणजे मॅम मैं क्या कर सकता, असं जर त्यांना त्यांच्याकडून वक्तव्य येत असेल तर 100% त्यांनी स्वतःहून अजून किती प्रेशर, किती बळी. आणि शेवटी ज्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही इथे येता, जर जाणून बुजून प्रेशरमुळे तुम्हाला त्या संविधानाच्या विरोधात जाणं लागत असेल तर तुमचा जो आतमधला आवाज आहे तो किती तुम्हाला छळत असेल की कशासाठी आलात आणि काय करताय. कोणाचा दबाव आहे नेमका? मी जाहीरपणे बोलते आहे, प्रस्थापितांचा आहे, BJPचा आहे, वरपासून खालपर्यंत आहे, पालकमंत्र्यांचा दबाव आहे, इथे जेवढे सत्ताधारी आहेत त्या सगळ्यांचा दबाव आहे की काँग्रेसच्या खासदारांची कामं करू नका. पण जेव्हा तुम्ही आमची कामं थांबवता तेव्हा आमचं काम थांबवत नाही. ती तुमच्यासाठी तुमची कामं असतील, कारण का प्रत्येक कामातून तुम्ही काय कट घेता हे आम्हाला माहिती आहे, पण ही गावकऱ्यांची कामं आहे जे थांबवण्याचं तुम्ही पाप करत. सगळे मोहोळचे जे आहेत, पापरी, येवती, खंडाळी आणि काही मंगळवेढ्याचे पण शेतकरी इथे आले, त्यांचे पंचनामे देखील झाले नाही आहेत. त्यांना असं सांगण्यात आले की एकदा तुम्हाला जर विमा मिळाला असेल, अतिवृष्टीची मदत मिळाली असेल तर त्या पिकासाठी तुम्हाला परत एकदा मिळणार नाही आहे, असा पण अन्याय करतात. मागच्या वेळेस आपण ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केलेली आणि कर्ज माफ करा, पण ते केलं नाही आहे. उलट काहीतरी तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांना समाधान करण्याचा अपयशी ठरतंय. हे हायकमांडच्या लेव्हलला आणि पक्षश्रेष्ठींकडे ही चर्चा. एकीकडे सरकार असं सांगतात, मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, मात्र 13 तास लोड शेडिंग ग्रामीण भागामध्ये तुम्ही लोड शेडिंग बघा, रात्री 13 तास पण आता गरमीचे दिवस असतात, गुरांना पिकाला पाणी लागतं, आणि एवढं लोड शेडिंग महाराष्ट्रात चालू आहे. देशभरात फक्त महाराष्ट्रात लोड शेडिंग चालू आहे, आणि हे येणाऱ्या दिवसात अजून वाईट होणार आहे असं मला वाटतं. LPGवर कोणी बोलायला तयार नाही आहे, तेलावर कोणी बोलत आहे. सगळ्या फॅक्टऱ्या बंद पडल्यात आणि लोक बेरोजगार झालेत, आणि लोड शेडिंग इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते, आणि सरकार हात वर केले. खरं तर वीज बिल माफ करायला पाहिजे होतं, कर्ज माफ करायला पाहिजे होतं, पण ते काही केलं नाही. उलट दुष्काळात 13वा महिना हा शेतकऱ्यांवर
दोन्ही करून शेतकऱ्यांचं मरण. तरी बंदी ट्रम्प करतोय. बोले तसे मोदीजी डोले असं दिसतंय आपल्याला. कारण का ऑपरेशन सिंधूर सीज फायर त्यांनी अनाऊन्स केलं, टॅरिफ वाढवले. उद्या हे माझे शेतकरी पिकवत आहेत, तोच पीक जर अमेरिकेवरून येणार असेल तर ह्यांचं कोण बघणार? त्यावर स्पष्टता नाही आहे. जर त्यांनी डील केलं अमेरिकेसोबत त्यावर स्पष्टता नाही आहे. आणि आज LPGचं शॉर्टेज आहे सगळीकडे. LPGच्या सिलेंडरच्या गॅसच्या